प्रॅक्टिस सेट 6.1 यामधील क्वेश्चन नंबर 11 आणि क्वेश्चन नंबर 12 तो आपण आज आता सॉल्व करतोय. सॉल्व करण्याकरता हे सगळे ट्रिगोनोमेट्रिक आयडेंटिटी ज्या आहेत त्या आयडेंटिटीज आपण यापूर्वी पाहिलेल्या आहेत. या आयडेंटिटीचा यूज करून हे सगळे प्रूव्ह दॅट शो दॅट चे क्वेश्चन काय आहेत ते सॉल्व केले जातात. Now question number 11 is like that. Sec raised to 4a into bracket 1 minus sin raised to 4a minus 2 tan square a is equal to 1. हा पूर्ण लेफ्ट हँड साइड जे आहे ते आपल्याला इक्वल टू 1 आपल्याला दाखवायचे. आता ही इक्वल टू 1 दाखवत असताना आपल्याला काय करावं लागेल की हा सेक असेल, साइन असेल आणि tan असेल. हे सगळं जर आपल्याला साइन कॉस मध्ये जर आपण कन्वर्ट केलं बाय युजिंग दिस आयडेंटिटीज तर मग sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 किंवा मग न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर जर सेम आला तर तो कॅन्सल करून आपल्याला 1 जो आहे तो 1 दाखवता येईल. आता हे शो करण्यासाठी काय करू आपण हा सेक जो आहे तो sin cos मध्ये कन्वर्ट करू. sin तर ऑलरेडी आहे याच्यामध्ये आणि tan जो आहे तो देखील sin cos मध्ये आपण कन्वर्ट करू. याच्या आयडेंटिटीज आपण यूज करू आणि मग त्यानंतर काय कॅन्सल होतं ते कॅन्सल आपल्याला करता येईल. आता सेक sin cos मध्ये जर कन्वर्ट करायचं असेल तर कसं कन्वर्ट करता येईल आपल्याला सेक sin cos मध्ये जर कन्वर्ट करायचं असेल सेकला तर हाऊ टू कन्वर्ट इट इनटू अ sin or cos. sec is equal to 1 upon cos. cos चा आहे ना हा रेसिप्रोकल. cos चा रेसिप्रोकल sec, sin चा रेसिप्रोकल cosec. दिलेले नाही सगळे रेसिप्रोकल. मग इथं instead of sec raised to 4 first we will take the left hand side. left hand side काय आपली sec raised to 4a into bracket 1 minus sin raised to 4a minus 2 tan square a ही झाली लेफ्ट हँड साइड. आता या लेफ्ट हँड साइड मध्ये आपल्याला आयडेंटिटी काय यूज करायची की sec is equal to 1 upon cos. So instead of sec raised to 4 I will write here cos raised to 4a into 1 minus sin raised to 4a minus tan ला आपल्याला काय लिहिता येईल cot 1 upon cos किंवा sin cos च्या टर्म मध्ये काय लिहितात sin upon cos. 2 tan square a tan square a म्हणजे काय sin upon cos sin upon cos a त्याचा स्क्वेअर लिहिता येईल आपल्याला. tan square म्हणजे काय sin square upon cos square हा पूर्ण याचा स्क्वेअर किंवा sin square upon cos square sin square a upon cos square हे असे लिहिलं तरी चालेल. ब्रॅकेट जर दिलं तर दोन्हीचा स्क्वेअर येतो. ब्रॅकेट जर दिला नाही तिथं स्क्वेअर द्यावा लागेल, इथं स्क्वेअर असेल द्यावा लागेल. आता हेच काय लिहिता येईल आपल्याला की हा मल्टिप्लाय हा न्यूमरेटर आहे का 1 into 1 minus sin raised to 4a 1 minus sin raised to 4a upon cos raised to 4a हा इथं आला मल्टिप्लाय. हा मायनस 2 sin square a upon cos square a या जर ब्रॅकेट जर दिलं तर तुम्ही ब्रॅकेटला ब्रॅकेट देऊन स्क्वेअर देता येईल. आता हा 1 minus sin raised to 4a आहे cos raised to 4a आहे इथं. आता cos raised to 4a जो इथे याला आपल्याला cos square a into cos square a असं लिहिता येईल. cos raised to 4 आहे ना याला जर आपल्याला स्प्लिट जर केलं आपण हा तर या cos raised to 4a ला काय लिहिता येईल cos square a into cos square a cos square a into cos square a हा 2 into 2 हा 4 होईल याचा असे आपल्याला स्प्लिट करता येईल. आणि हा जो 1 minus sin raised to 4a आहे याला आपल्याला असं लिहिता येईल की 1 minus किंवा हा 1 म्हणजेच 1 स्क्वेअर 1 ला 1 स्क्वेअर लिहिता येईल 1 क्यूब लिहिता येईल 1 चा स्क्वेअर पण 1 आहे 1 चा क्यूब पण किती आहे 1 आहे म्हणून 1 नुसते 1 ऐवजी काय लिहितो आपण 1 स्क्वेअर मायनस sin स्क्वेअर a आणि याचा स्क्वेअर हे 4 आहेत ना इथं रेस्ट इंडेक्स याचा 4 आहे. हा 4 आपण कसं स्प्लिट केला इथं 2 आणि इथं 2 हा a raised to m into n हा इंडायसेस सरळ होता a raised to m into raised to n is equal to a raised to m into n
म्हणजे 2 into 2 4 असं आपल्याला देता येतं. हे आपण याच्यामध्ये कन्वर्ट केलेले आहे. अपॉन cos square a into cos square a. हा स्क्वेअर म्हणजे किती इंडेक्स होईल त्याचा? रेस्ट टू 4. इंडेक्स 4 येईल याचा. आणि हा आहे तो ॲज इट इज -2 sin square a upon cos square a. आता हा झाला a square minus b square. हा पहा a आणि हा b. a minus b square. a minus b square चे एक्सपान्शन काय आपलं? a square minus b square is equal to a plus b a minus b. आहे ना एक्सपान्शन. तेच करतोय. आतापर्यंतचे बरेचशा शो दॅट क्वेश्चनला आपण हा एक ट्रिक यूज केलेली. रेस्ट टू 4 असेल ना स्क्वेअर मध्ये कन्वर्ट करायचं a plus b a minus. आता हा a square minus b square म्हणजे काय? a plus b a minus b म्हणजे 1 minus sin square a 1 plus sin square a. येईल ना सर? मग याला a square minus b square चा फॉर्म्युला जर आपण केला तर इथे काय लिहिता येईल आपल्याला? 1 minus sin square a आणि काय दुसरं 1 plus sin square a plus b a minus b upon हा काय cos square a into cos square a आणि मायनस काय? मायनस इथून पुढची टर्म जी इथे लिहिली या काय लिहिली? काय 2 sin square a upon cos square a. इथपर्यंत समजले का पहा? रेस्ट टू 4 होते त्याला स्क्वेअर मध्ये कन्वर्ट केलं. a square minus b square चं एक्सपान्शन केलं आपण a plus b a minus b. आता 1 minus sin square a ही आयडेंटिटी पहा. sin square a plus cos square a is equal to 1. हा sin square a plus a इकडे नेल्यावर काय होतो? मायनस. म्हणजे 1 minus sin square a is equal to काय होईल? cos square a. हा 1 minus sin square a नाही त्यावेळी काय लिहिता येईल मला? हा ट्रान्सफर इकडे झाला. cos square a लिहिता येईल ना? इथं काय लिहितो मी आता? cos square a into 1 plus sin square a upon cos square a into cos square a minus काय येतं 2 sin square a upon cos square a. या 1 minus sin square a काय लिहिलं cos square a. आता हा cos square a आणि cos square a काय आहे? आणि याच्यामध्ये मल्टिप्लाय आणि न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर आहे. म्हणजे हा cos square a आणि हा cos square a काय झाला? कॅन्सल झाला. आता काय राहिले इथं 1 plus sin square a upon cos square a minus 2 sin square a upon cos square a. समजले इथपर्यंत? हे कॅन्सल केलं आपण. आता दोन्ही ठिकाणी डिनॉमिनेटर काय आहे? सेम आहे. म्हणजे याची वरची आपल्याला काय लिहिता हा डिनॉमिनेटर सेम ॲज इट इज लिहायचा cos square a आणि वरची सबट्रॅक्शन असेल तर सबट्रॅक्शन करायची. काय होती सबट्रॅक्शन? 1 plus sin square a minus 2 sin square a. इथे लक्षात येईपर्यंत आता याची सबट्रॅक्शन करा. हा एक आहे याचा कोएफिशिएंट काय नाही म्हणजे 1 असतो. म्हणजे 1 sin square a त्यातून 2 sin square a मायनस झाले. 1 sin square मायनस किती साइन पण मायनस sin square a येईल ना. हा 1 आहे हा किती येतोय? हे sin square a sin square a ॲज इट इज. याचा कोएफिशिएंट काय नाही म्हणजे 1 आणि हा 2. 1 minus 2 काय येतं? मायनस 1 येतं. 1 minus 2 इक्वल टू काय? मायनस. आणि sin square a काय ॲज इट इज आहे. म्हणजे तेच काय लिहिता येईल आपल्याला? हा 1 minus sin square a upon cos square a. 1 minus sin square a काय? ही आयडेंटिटी पाहायची. काय? 1 minus sin square a is equal to cos square a. cos square a upon काय होईल दोन्ही? म्हणजे काय झालं? आणि राईट हँड साइड
काही नसेल समजलं तर पाहून घ्या. आता विचारा, शिकून झालं ना, मग तुम्हाला काय डिफिकल्टी असेल तर विचारा, मी लगेच एक्सप्लेन करेन. फक्त व्यवस्थित काही आतापर्यंत फक्त काय करतो, ज्या आयडिया का साइन आणि कॉस मध्ये कन्वर्ट करायचं, त्या आयडेंटिटी फक्त आपल्याला यूज करायच्या. 3 आयडेंटिटी फक्त लक्षात ठेवायच्या. त्या 3 वर आणखी 6 आयडेंटिटी आपल्याला तयार करता येतात. 3 आयडेंटिटी राहिल्या लक्षात पेपरला लगेच करा, पेजवर आयडेंटिटी लिहून टाकल्या. 3 वरून 6 तयार होतात. तो टेबल तुम्हाला तयार करता येतो. पेपर सुरुवातीला अर्धा तास वेळ असतो, त्याच्यावेळेस तुम्ही हे काम करू शकता. त्याच्यावर कुठलाही क्वेश्चन आला तर त्यावेळेस थोडा वेळ लागतो, थोडा विचार करण्यासाठी वेळ द्यायचा. तुम्हाला वाटतं एवढा मोठा क्वेश्चन आहे, किती वेळ लागेल सोडवण्यासाठी, समजलं असेल ना 5 ते 6 मिनिटं. आणि अगोदर ते सुरुवातीला थिंकिंग करायला, विचार करायला 10 मिनिटं. याला 10 ते 4 मार्काच्या क्वेश्चनला तुम्हाला 7 ते 8 मिनिटं द्यायला काही हरकत नाही. हा 4 मार्काचा जर क्वेश्चन आहे, 3 ते 4 मार्काचा, याला 3 ते 4 मार्क असतात. असं आपण ऍज्युम करायचं, हेच लँग्वेज मध्ये लिहिण्यासाठी किती वेळ लागेल, 3 मार्काला 4 मार्काला देण्यासाठी. हे कॅल्क्युलेशन आपल्याला करायचं. शेवटी तुम्हाला टाइम मॅनेजमेंट देखील सांगणार आहे, कुठला क्वेश्चन आहे, किती वेळ लागेल, किती वेळामध्ये सॉल्व्ह झाला पाहिजे, हे नंतर एक्सप्लेन करणार आहे. आता we'll take the last question from practice set 6.1. लास्ट क्वेश्चन खूप सोपा आहे. 3 ते 4 मिनिटात आपल्याला समजेल. फक्त समजून घ्यावं लागेल व्यवस्थित. त्याच्यामध्ये काही चेंजेस आहेत, ते चेंजेस सांगतो. लक्ष द्या इकडं. आता या ठिकाणी लेफ्ट हँड साइड जी आहे tan थीटा अपॉन sec थीटा मायनस 1 आणि राइट हँड साइड आहे tan थीटा प्लस sec थीटा प्लस 1 अपॉन tan थीटा प्लस sec थीटा मायनस 1. आता या एक्झाम्पल मध्ये लेफ्ट हँड साइड इथं tan थीटा आणि या टर्म जे आले ते एक आणि इथं 2 टर्म्स आहेत आणि राइट साइडला 1 2 आणि 3 टर्म्स आहेत. मग ज्या बऱ्याच वेळेस आतापर्यंत आपण जे एक्झाम्पल घेतले त्या एक्झाम्पल मध्ये आपण लेफ्ट हँड साइड घेतली होती. तर या ठिकाणी काय लेफ्ट हँड साइड मध्ये कमी टर्म आहे, राइट हँड साइड मध्ये जास्त टर्म आहे, जवळजवळ 3 टर्म आहे त्याच्यामध्ये. अशा एक्झाम्पल मध्ये काय केलं जातं, थिअरम ऑफ इक्वल रेशो जो असतो, थिअरम ऑफ इक्वल रेशो 9th तुमचं झालेलं आहे. प्रोपोर्शनल रेशो अँड प्रोपोर्शनॅलिटी नावाचं लेसन आहे, त्याच्यामध्ये थिअरम ऑफ इक्वल रेशो हा थिअरम ऑफ इक्वल रेशो आपल्या इथे अप्लाय करायचा. तो कसा अप्लाय करणार ते मी एक्सप्लेन करतो. आता इथे देखील याचे 2 मेथड आहेत. 2 मेथड म्हणजे काय की लेफ्ट हँड साइड घेऊन आपण सॉल्व्ह करणार आहे किंवा डायरेक्ट एक आयडेंटिटी जी आहे ती आयडेंटिटी घेऊन मग याच्याशी रिलेटेड काय ते सॉल्व्ह केलं जातं. मी पहिल्या मेथडने तुम्हाला सॉल्व्ह करून देतोय की लेफ्ट हँड साइड घ्यायची. लेफ्ट हँड साइड आपण काय करतो, एक्सपांड करतो. मग आता इथे लेफ्ट हँड साइड जर आपण घेतली LHS, काय LHS tan थीटा मॅडम असते 5 मिनिटं sec थीटा मायनस 1 ही लेफ्ट हँड साइड आपण घेतलेली. आता या लेफ्ट हँड साइड मध्ये इथं sec थीटा मायनस 1 आलेले. आपल्याला काय लागतंय, इथं राइट हँड साइडला +1 लागतंय आणि इथं -1 लागतंय. मग हा -1 आहे. जर आपण हा डिनॉमिनेटर जर आपण रॅशनलाइज केला, डिनॉमिनेटर रॅशनलाइज केलं तर काय केलं जातं, हा -1 असतो, वरती काय केलं प्लस न मल्टिप्लाय करायचं दोन्ही. आपण काय करू की या लेफ्ट हँड साइडला डिफरन्स आहे त्याच्यामध्ये हा डिजिटल जे आहे डिनॉमिनेटर आपण रॅशनलाइज करू. रॅशनलाइजिंग द डिनॉमिनेटर, रॅशनलाइजिंग द डिनॉमिनेटर काय होईल, tan थीटा अपॉन sec थीटा मायनस 1 इनटू sec थीटा प्लस 1 अपॉन sec थीटा प्लस 1. रॅशनलाइजिंग द डिनॉमिनेटर. इथं वाटलं तर तुम्ही लिहू शकता रॅशनलाइजिंग द डिनॉमिनेटर.
रॅशनलायझिंग डिनॉमिनेटर. केलं रॅशनलायझिंग डिनॉमिनेटर केल्यानंतर काय लिहितो tan थिटा इंटू sec थिटा प्लस 1. इकडची टर्म आपल्याला हा जो आहे ना इकडचा टर्म ही टर्म आलेली. आता इकडची टर्म जी आहे तर ती मात्र आपल्याला काय की sec थिटा मायनस 1 sec थिटा प्लस 1 ही टर्म आलेली इथं. आता sec थिटा मायनस 1 इंटू sec थिटा प्लस 1 a मायनस b a प्लस b a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर a मायनस b a प्लस b म्हणजे a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. म्हणजे इथे आपल्याला काय लिहिता येईल की tan थिटा इंटू sec थिटा प्लस 1 अपॉन हा a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर म्हणजे sec स्क्वेअर थिटा मायनस 1 स्क्वेअर. 1 स्क्वेअर म्हणजे 1च येतो. आता sec स्क्वेअर थिटा हा ही आयडेंटिटी पहा 1 प्लस tan स्क्वेअर इज इक्वल टू काय sec स्क्वेअर. हा 1 जर इकडे नेला तर काय होईल म्हणजे tan स्क्वेअर इज इक्वल टू sec स्क्वेअर a मायनस 1 बरोबर आहे ना. मग इथं sec स्क्वेअर थिटा मायनस 1 स्क्वेअर म्हणजे मायनस 1 इज इक्वल टू काय लिहिता येईल आपल्याला tan स्क्वेअर थिटा tan थिटा इंटू sec थिटा प्लस 1 अपॉन tan स्क्वेअर थिटा. इथपर्यंत समजतं सगळ्यांना tan स्क्वेअर थिटा. आता हे जे आपल्याला जे मिळालेली आयडेंटिटी आहे काय मिळालं आपण सुरुवातीच्या पासून केली tan थिटा अपॉन sec थिटा मायनस 1. त्याच्यातनं काय मिळालं आपल्याला tan थिटा इंटू sec थिटा प्लस 1 अपॉन tan स्क्वेअर थिटा इंटू tan स्क्वेअर थिटा. इथपर्यंतची टर्म समजली ना का नाही लक्षात येईल कसं मांडलं आपण tan थिटा इंटू sec थिटा प्लस 1 अपॉन sec स्क्वेअर थिटा मायनस 1 इज इक्वल टू काय आले आपल्याला इथं मायनस 1 तरी लागतात. ठीक ही आयडेंटिटी जरी आपण लिहिली नाही तर sec स्क्वेअर थिटा मायनस 1 1 चा स्क्वेअर किती 1 तो 1 आपण आयडेंटिटी दिला sec थिटा प्लस 1 tan थिटा अपॉन sec थिटा मायनस 1 हा आयडेंटिटी इज इक्वल टू प्लस करता येईल आणि याच्यामध्ये इज इक्वल टू tan थिटा tan स्क्वेअर थिटा. हा tan थिटा आणि हा स्क्वेअर थिटा काय बरं हा एक tan थिटा आहे हा काय स्क्वेअर आहे. हा tan थिटा कॅन्सल होईल हा म्हणजे इथं काय हा tan थिटा कॅन्सल झाला म्हणजे sec थिटा प्लस 1 अपॉन tan थिटा. इथपर्यंत समजलं. हे काय काय केले लक्षात आले का रॅशनलायझिंग डिनॉमिनेटर केलं a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर चा फॉर्म्युला आपण यूज केला आणि आपल्याला काय मिळाले इथं sec थिटा प्लस 1 अपॉन tan थिटा. हे केव्हा मिळालं आपल्याला लेफ्ट हँड साइड काय घेतली होती आपण tan थिटा अपॉन sec थिटा मायनस 1 म्हणजे याची व्हॅल्यू आणि याची व्हॅल्यू कशी सेम आहे ना याच्यापासून हे एक्सपांड करत गेलो ना आपण याच्यापासून हे एक्सपांड केलं म्हणजे काय लिहिता येईल आपल्याला की tan थिटा अपॉन sec थिटा मायनस 1 इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला sec थिटा प्लस 1 अपॉन tan थिटा. म्हणजे इथनं सुरुवात केली होती आपल्याला एक्सपांड करत करत आपण इथं पर्यंत पोहोचतो. आता थेरम ऑफ इक्वल रेशो काय सांगतो की हा रेशो आणि हा रेशो इक्वल आहे. इक्वलचं साइन आहे ना म्हणजे ज्यावेळेस आपण असं लिहितो की 1/4 is equal to 5/20 1/4 is equal to 5/20 हा रेशो सेम आहे. कसा सेम आहे 1/4 आणि 5 1 4 5 4 20
म्हणजे काय होतं 1/4 इज इक्वल टू 1/4. हा इक्वल रेशो आहे ना, तसा इक्वल टू दिलं म्हणजे हा रेशो काय इक्वल आहे. बाय युजिंग थेरम ऑफ इक्वल रेशो आपण काय करू शकतो की हा tan थीटा मध्ये हा sec थीटा प्लस 1 ऍड करता येईल आणि sec थीटा मायनस 1 मध्ये हा काय करता येईल आपल्याला ऍड करता येईल. म्हणजे इथं काय लिहिता येतं की tan थीटा अपॉन sec थीटा मायनस 1 इज इक्वल टू tan थीटा प्लस sec थीटा प्लस 1 अपॉन sec थीटा मायनस 1 प्लस tan थीटा. ते लेफ्ट हँड साइड आणि राइट हँड साइड ते फक्त आपण व्यवस्थित मांडून करून घ्यायचं आपल्याला. ते काय लिहिलं ते आपण काय लिहिलं पहा. tan थीटा हा न्यूमरेटर आहे tan थीटा प्लस sec थीटा प्लस 1 आणि इथं काय लागतं आपल्याला अगोदर tan थीटा. हा tan थीटा मी अगोदर लिहितो फक्त प्लस sec थीटा मायनस 1 मिळाले आपल्याला राइट हँड साइड बाय युजिंग थेरम ऑफ इक्वल रेशो. खूप इझी एक्झाम्पल होते. रॅशनलायझर डिनॉमिनेटर केलं आणि थेरम ऑफ इक्वल रेशो आपण अप्लाय केलेला. यानुसार पूर्ण एक्झाम्पल्स आपण सॉल्व्ह केले प्रॅक्टिस सेट 6.1 मधले. तर मंडे पासून आपण ऍप्लिकेशन ऑफ ट्रिगोनोमेट्री पाहणार आहे. तो खूप इझी टॉपिक आहे आणि एवढे दोन फक्त 6.1 6.2 ट्रिगोनोमेट्री फिनिश.